नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अहिल्या द्रौपदी सीता तारामन्दोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशनं मनोजैवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं भक्तात्मजं वानरयोगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगसेतु पते भीष्मरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः पवित्र आणि पावन नगरी वडनेर भैरव या वडनेर भैरवमध्ये आतापर्यंत आपण म्हणतो ना आले किती गेले किती गेले किती बरं प्रत्येकाच्या कुळात अनेक पूर्वज होऊन गेले की विवाद थोड्या वेळ शांतता ठेवा आपल्याला थोडक्यात बरं जरी वेळ झाला असला मग प्रेमापुढे भक्तीपुढे लहान भोगाचा विषय नसला असेल वा म्हणून थोडं लक्ष द्यायचं थोड्या वेळ आज एक थोर विभूती ओम जगतगुरु ज्ञानस्वामी शिवयोगी निष्काळकडून ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या परंपरेतील जसे अनेक भक्त बघा बाबांच्या परंपरा आहेत लक्षात घ्या या चांदोर तालुक्यातही अनेक भक्त आहेत अनेक गाव आहेत काय काय आवाज चालू आहे भोजन कक्षामधले जरा सूचना द्या बघा आपण ज्यासाठी आलेलो आहे की नाही कारण आपल्याला आज एक पुण्यवान आत्म्यासाठी श्रद्धांजली आपल्याला श्रद्धांजली आपण वाहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत प्रथम आपण आपल्यासमोर पालखीमध्ये जे प्रतिमारूपाने विराजमान आहेत आपल्या या वडनेर नगरीमध्येही मंदिरामध्ये मूर्तिरूपाने बघा ज्यांचं अधिष्ठान आहेत ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत अशा बाबाजींच्या अर्थात ओम जगद्गुरू ज्ञानस्वामींच्या प्रतिचरणी साष्टांग जगत करूया आपल्या गावातील वटेश्वर महादेव असेल की हनुमानजी असेल गणेश असेल भगवान दत्तात्रय असेल जेवढ्या देवदेवता आहेत जसं सप्तश्री माता आपल्या परिसरात आहेत अशा सर्व देवदेवता चरणी वंदन करूया या वडनेरच्या भूमीला वंदन आपल्या स्वदेशी गोमातेला वंदन आणि कैलासवासी आपले श्री रामभाऊ विष्णू पाचोरकर ज्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यापुढे करता आलेला आहोत अशा या प्रथम पुण्यस्मरण त्यामुळे हा सोहळा त्यांच्या सुपुत्रांनी या ठिकाणी आयोजित केला की आणि त्या पुण्यस्मरणाचेच औचित्य साधून या आश्रमाचं आपण प्रवेशद्वार की ज्यांच्या नावाने
यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी ते लोकार्पणार्थ आश्रमाचे उद्घाटन होऊन त्याचं आश्रमासाठी समर्पण अर्थात अर्पण करण्यात आलेलं आहे. आणि अशा या आमच्या कैलासरामभाऊच्या शांतीला म्हणून अनेक या ठिकाणी उपस्थित बघा आहेत. जसे आमचे बाबांच्या परिवाराचे संत श्री स्वामी परमेश्वरगिरी महाराज, तुलनी महाराज, आमचे ऋषभदेवानंद पांडुरंग आपलं पुलनीकरण महाराज उपस्थित आहे. हां, त्याचप्रमाणे आपल्या जय बाबा भक्तवान अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित आहे की जसे आमचे डेरे अण्णा उपस्थित केली. आता त्यांचाही वास्तुशांतीचा सोहळा संपन्न झाला. असे डेरे अण्णा, तसे आपले शिवा काका गोलक उपस्थित आहे. त्याप्रमाणे आपले शिंदे साहेब उपस्थित आहे. राजारामभाऊ पानगवाने ज्यांनी सुंदर असा एक यज्ञाचा सुंदर असा रामानंद आणि राजारामभाऊ सुंदर असं नियोजन बघा, जे 751 कुंडी यज्ञ झाला ना वेरूळ बघा, सुंदर असं नोंदणीच्या माध्यमातून सुंदर असं आयोजन संपूर्ण व्यवस्था बघा त्यांनी केली. जसे आमचे राजारामभाऊ पानगवाने तसेच उपस्थित असलेले या तालुक्यातील बघा आपण भंडागरामध्ये की सेवा करणार पहिल्यापासून आमच्या अशोकराव असून बघा, अशोकराव असताना सुद्धा त्यांचं नाव काय ते भंडार म्हणे का स्वयंपाक फराळ बनवते. हां, शिवाजी काय शिवाजी बघा, शिवाजी भक्ती बघा. त्याप्रमाणे जसे आपले कैलासवासी बघा आपले अशोकराव सावंत होते की आताच अनेकांनी उल्लेख केला की त्यांच्या खांद्याला खांदा देऊन की नेहमी आमचे रामभाऊ बघा त्यांनी उपस्थित राहायचे. बाबांनी जेव्हा आदेश दिला असेल बघा, कांतीलाल असेल बघा, कांतीलाल असेल, रामभाऊ असेल की मित्र जोडी मैत्रीची बघा जोडी आहे. जेव्हाही त्यांना आदेश किंवा संदेश आला असेल त्यानुसार ते बघा उपस्थित व्हायचे. असे सर्व आता आमचे रामभाऊ बघा प्रेमी मित्र सर्व या ठिकाणी गुरुबंधू उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गायक आमचे रामेश्वरजी शिंदे याच तालुक्याचे भूमिपुत्र असलेले की ज्यांनी अनेक गीतांच्या माध्यमातून बापाचा काय महिमा असतो लक्षात असं वर्णन केलं की लक्षात. असे आमचे रामेश्वर शिंदे, तसं आमच्या याकडे उपस्थित असलेल्या पैंडकरताई, कोवडगीताई, त्याप्रमाणे काळेताई वगैरे खैरनाताई वगैरे उपस्थित आहेत. अनेक माता योजनेच्या अनेक माता उपस्थित आहेत. आमच्या रामभाऊच्याही गंगा भागर त्यांचं नाव काय हां प्रमिलाताई. आता बघा आजचा सोहळा म्हणजे दुःख आणि आनंद बघा दोन्हीचा बघ याला काय बघा किनारा मिश्रित बघा संमिश्र की रामबाबा आमच्यामध्ये नाही आहे की हे दुःख आपल्याला निश्चित बघा मला शहराला लक्षात. मात्र आज आनंद म्हणजे काय की किती आनंद बघा आमच्या रामभाऊच्या आत्म्याला झाला असेल की माझ्यासाठी माझ्या प्रथम पुण्यस्मरणासाठी हे माझे सर्व गुरुबंधू उपस्थित झाले आणि माझ्या सुपुत्रांनी सुंदर असं आयोजन माझ्या पुण्यस्मरणात किती आनंद त्यांचा तो फुलला, किती आत्मा फुलला असेल की निश्चित बघा आशीर्वाद रामभाऊ या परिवारात दिल्याशिवाय राहणार नाही बघा. हा महत्त्वाचा बघा आजचा दिवस. आपण म्हणतो ना ऐसा पुत्र देई गोंडा त्याचा त्यांनी लोके झेंडा का बापसा बेटा सवयी अशा तिन्ही सुपुत्रांनी विशेष म्हणजे बाबांना आनंद बघा काय आहे की तिने बघा आणून बघा तिने अनुष्ठान करेल बरं का तिने पुत्राने अनुष्ठान करेल. ज्याचं काय नाव आहे सचिन आज संदीप सचिन आणि सुनील बघा बाबाच्या राशीच बघा का शांतिगिरी महाराजांच्या राशीचे तिन्ही सुपुत्र आहेत. जर टाळीवाजून बघा त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की परिवार बघा परिवार कसा असावा की आमच्या रामभाऊचं कुटुंब या एक प्रेझेंटेशन बघा आपल्याला या ठिकाणी वर्णनमध्ये पाहायला मिळतं की कारण बाबाजींनी वर्णन केलं का धन्य संसाराचं वर्णन केलं की धन्यता याचा संसार परमार्थाची तिची लक्षात. कोणत्या संसाराला बाबाजींनी धन्य म्हटलेलं आहे की पहिलं बघा अत्यंत महत्त्वाचं तत्व सांगितलं बाबाजींनी धन्य संसाराचं बघा पतिव्रता बघा पतिव्रता स्त्री लक्षात द्या पतिव्रता स्त्री. त्याप्रमाणे पहिलं तत्व आहे पतिव्रता स्त्री. दुसरं तत्व आहेत कुणी कन्यापुत्र होती सात्विक मुलगा हां सात्विक मुलगा की मुलगा. त्याप्रमाणे पुढे काय सांगितलं बुद्धिमान मित्र. हां बघा बुद्धिमान मित्र अशा सर्व बुद्धिमान मध्ये गाणं बीट लक्षात घे बुद्धिमान मित्र आमचे
या ठिकाणी आहेत या पाचोरकर परिवाराचे. त्याप्रमाणे पुढचं काय सांगितलं, नम्रता आणि मर्यादा. किती नम्रता बघा ह्या तिन्ही सुपुत्रांमध्ये किंवा आपल्यामध्ये आहे लक्षात, या परिवारामध्ये नम्रता, अजून मर्यादा, हां सात्विक आहार, हां शाकाहार. अत्यंत अत्यंत बघा महत्त्वाचा हा की शाखा बघा, शाकार बघा, शाकार. आणि पुढे काय, संत सहवास, हां आणि घरामध्ये पूजा अर्घ्या, पूजा अर्घ्या, सर्व अशा रीतीने अतिथींचा सत्कार. सर्व लक्षणं आमच्या रामभाऊच्या परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून खरं यांच्या श्रद्धेला आपण नमन बघा, नेमन केलं पाहिजेत, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की असा एक परिवार या वडनेर बैरमध्ये बघा जन्माला आले होता. आताच दिलीप भाऊ ना त्यांनी मग 2 शब्द बोलले की हो, दिलीप भाऊ बघा त्यांनी मुद्दा मांडला होता की धारराव बाबाचं बघा, बाबा ऐकत बघा त्यांचं बघा हृदयापासून जे काही ते भाव का विचार व्यक्त करीत होते की म्हणे आम्ही त्यांच्या अभिष्टच्या आता वाढदिवसाला गेलो की त्यांच्या क्षेत्रामध्ये घरी लक्षात. आणि गेल्यानंतर बघा त्यांनी आनंदाने तो वाढदिवस साजरा झाला की नाही. आणि काही वेळ म्हणजे तासात फक्त 1 तासापूर्वी म्हणे आम्ही त्यांच्या आनंदाच्या सोहळ्यात त्यांचा केला आणि 1 तास आम्हाला काय फोन यावा, नाही काय फोन यावा लक्षात द्या. किती बघा की नाही, काय लेखा भगवंताची लीला असते लक्षात घ्या. आणि अशा रीतीने आमच्या हे रामभाऊचा हा प्रथम पुण्याचा सोहळा आपण सर्वजण प्रेमपूर्वक उपस्थित झालात. या चांदवड तालुक्यातील जे भक्तपरिवार असेल, अनेक आश्रमाचे बघा चालक असतील बघा, असे सर्व उपस्थित आहेत. अशा सर्वांचा टाळीवर पण आम्ही त्यांना धन्यवाद देऊया. आणि जास्त वेळ आपल्याला बाबा घेणार नाही. मात्र ज्यावेळेला बाबा का बघा बॅनर बाबा बघत होते त्यावेळेला का बाबांना असं वाटलं बघा जसं काय रामभाऊच आमच्याशी बोलत आहे बघा लक्षात घ्या, किंवा माबा बघा बसले बघा, असं बाबांना भास झाला लक्षात घ्या. अशा रीतीने खरोखर बघा काही जीवात्मा कसे जन्माला येतात की त्यांची नेहमी बघा नेहमी आठवण बघा होत असते का आठवण करावी लागत असते. आणि म्हणून आमच्या त्यांच्या असं बघा होतेला बघा निश्चित बघा त्या आठवणीचा उमाळा त्यांच्याही हृदयामध्ये काय झालं, एक प्रकारचं दुःख की दाटून, आणि दुःख दाटून आलं आजच्या बरोबर काल्यावर. आणि 2 आश्रय त्यांच्यासाठी बघा त्यांनी लक्षात. म्हणजे बघा प्रेमाचं काय नातं असतं की परिवारामध्ये जर एखादा व्यक्ती बघा आदर्श जन्माला आला असेल तर बघा त्यासाठी किती बघा परिवारासाठी कष्ट घेत असतो, काम करत असतो लक्षात घ्या. मनाचा आमच्या कैलासवासी रामभाऊचा परिणाम तसंच उपस्थित असलेली या ठिकाणी आमचे का संजीवभाऊ भालेराव बघा की अशोकराव साळुंकेनंतर का जसं आम्ही सांगत असतो, जसं ज्ञानदेव रचेला पाया की काय रचेला पाया बघा, जसं ज्ञानदेव रचेला पाया तो का जरा कळस की नाही, त्याप्रमाणे या आश्रमाचा पाया आमच्या अशोकराव साळुंकेंनी रचला आणि त्याचा कळस कोणी केला, आमच्या भालेराव बघा की संजयराव भरवकर केला. म्हणजे टाळी वाजून भालेरावचाही आपण धन्यवाद द्या. असं या आजच्या पुनस्वरच्या निमित्ताने अनेक बघा वडनेर बैरमधील भूमिपुत्र किंवा त्यांची प्रेमी नातेवाईक इष्टमित्र आपण ज्यांना सर्व उपस्थित आहेत. आणि म्हणून आजच्या या पर्वकालावर सर्वात 2 मिनटं आपण 2 श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण करूया. सर्वांना विनंती आहे चप्पल बूट काढून श्रद्धांजलीसाठी सर्वांनी उभं राहा. तिकडे भोजन कक्षात जे आहे त्यांना सांगा इथं काय चाललंय.